नमस्कार सिविल मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की तुम्हाला पीक विमा भरताना वॉलेट टॉपअप करताना अडचणी येत आहेत, काही ट्रान्झॅक्शन फेल्ड होत आहेत आणि काही सक्सेस होत आहेत. तर त्या संदर्भात तुम्हाला एक नवीन अपडेट देतोय. ज्यावेळेस तुम्ही CEC लॉग इन करताय, CEC लॉग इन केल्यानंतर हे बघा, या अगोदर जिथं पोर्टल येते ना, तर इथं तुम्हाला जी काही अडचण येईल इथं बघा, इथं खाली कोपऱ्यात CEC सारथी म्हणून आहे. याच्यावर क्लिक करून तुम्ही जे काही तुमचं लेटेस्टचं तुम्हाला जे काही अडचण असेल किंवा तिकीट जे टाकायचं असेल किंवा काही झालं असेल तर इथून तुम्ही तिकीट टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला CEC लॉग इन करायचं आहे. बघा, आता CEC लॉग इन करताना तुम्हाला दरवेळेस लोकेशन आणि OTP हा येणारच आहे. त्याच्यामुळे बरेच जण इथंच अडकून बसायलेत. तुम्हाला प्रत्येक ह्याच्या वेळेस लॉग इन करताना सकाळी सुरुवातीला एकदा OTP आणि लोकेशन तुमचं व्हेरीफाय होणार आणि ते झाल्याच्या नंतर तुमचं CECचं पोर्टल लॉग इन. त्याच्यानंतर इथून तुम्ही वॉलेटला टॉपअप करताना ॲड मनीमधून वॉलेट टॉपअप करतात. तर त्याच्याऐवजी तुम्हाला जिथं एक 3 ऑप्शन आहेत, HDFC ॲक्सिस वगैरे, तर याच्या ॲक्सिसमधून शक्यतो जास्तीत जास्त करा, तुम्हाला अडचण येणार नाही. पण त्याच्यापेक्षा इथं तुम्ही नवीन टॅब ओपन करायची. इथं तुम्हाला DGPay टाकायचं. DGPay टाकल्यानंतर तुम्हाला 1 नंबरचं लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, हे आपलं CECचं DGPay. इथं लॉग इन करा. लॉग इन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचं इथं लॉग इन होऊन जाईल. तो OTP टाकला, लॉग इन होऊन जाईल. लॉग इन झाल्यानंतर इथं बघा, सुरुवातीलाच तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे, DSP वॉलेट टॉपअप म्हणून, सर्व्हिस इज लाईव्ह ऑन DGPay. ला क्लोज करा आणि इथं बघा, इथं तुमचं बॅलन्स दिसतं जे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला कॅश विड्रॉलला तुम्हाला अगोदर थंब लावायचं आहे. थंब लावल्यानंतर तुमचं DGPay लॉग इन होईल. आणि इथे बघा इथं पेआउट म्हणजे तुमच्या खात्यावर घेण्यासाठी. आणि इथं हे DSP वॉलेट टॉपअप आहे. आता हे बघा, इथं तुम्हाला इथं किती बॅलन्स आहे, 343 रुपये. आता इथं DGPayला वॉलेटला ट्रान्सफर करायला तुम्हाला आता इथं हे बघा, आता इथं मी 100 रुपये करतो कारण माझ्याकडे बॅलन्स कमी. पण आता इथं माझ्याकडे मशीन नाही, त्याच्यामुळे माझ्याकडून होणार नाही. इथं तुम्ही केलं की फेस ऑथेंटिकेशन डिव्हाइस विचारेल, थंब लॉगला की तुमचं वॉलेट टॉपअप इकडं ट्रान्सफर होऊन जाईल. वॉलेटला गेले की तुमचं इथं ह्या वॉलेट लिजरमध्ये 3 मिनिटामध्ये, लगेच येत नाही, 3 मिनिट लागतात त्याला. 3 मिनिटात तुमचं इकडे पैसे येऊन जातील. तर अशा प्रकारे तुम्ही CA वॉलेटला टॉपअप करताना इकडून DGPayवरून टॉपअप करा. तुम्हाला इथं विड्रॉल केल्यानंतर कमिशन पण मिळेल आणि इकडे ट्रान्सफर करायला तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी DGPayचाच वापर करा वॉलेट टॉपअप करण्यासाठी. धन्यवाद.